आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, तू आमच्यासाठी लय काय काय करतेस बघ, पण मॅथ तुझ्यासाठी काय करत नाही. हा पर यापुढे असं होणार नाही. मी तुला अगदी फुलावानी जपणार बघ. तुला कसला बी त्रास होऊ देणार नाही. मी आहे तुझ्या पाठीची काय. तू काय बी काळजी करू नकोस. बरं, ते सगळं नंतर बघू आपण. आधी ज्यूस घ्या. अगं अक्षरा, ह्यो कसला ज्यूस आणलाय जा? अरे भावा, ह्यो कारल्याचा ज्यूस आहे, खास तुझ्यासाठी आणलाय. बारक्या, तू सकाळ सकाळ कशाला आलायस तोंडवर करून? काय 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 लाज वाटते कर तुला बोलायला? हा, तुझ्या काळजीपोटी तुला ज्यूस आणला आणि असं वागतोयस वय माझ्याशी? हे ज्यूस आहे होय? हा, हे ज्यूस आहे होय? अरे ह्याच्यापेक्षा ना एरंडेल तेल बरं असतंय. अरे भावा, तू कारल्याचा ज्यूस आहे, सवय लावून घे. लग्नानंतर रोज हेच प्यायला लागणार आहे. ए बारक्या, मला नको तुझा ज्यूस. या अक्षरा बघ, मस्तपैकी कलिंगडचा ज्यूस घेऊन आलती आणि तू समजायचा पचका केलास. असा कानाखाली जाळ काढी ना तुझ्या. लवकर बाणावर आहे, नाहीतर कारल्याचा ज्यूस होतो. अक्षरा 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 अक्षरा, ए थांब थांब. अक्षराचं काय झालं आता? अरे तिचं काय नाही झालं, आणि ती तुझ्यासाठी नाही, तुझ्या आईसाठी ज्यूस घेऊन गेली. लय बिंदास आहे रे पोरगी. म्हणजे ती रूम मध्ये गेली खरं, तर इथं बीपी माझा हाय झालता माहितीये का तुला. आणि मी तुझ्याकडे आलो तर तू भलत्याच स्वप्नात. आज तर हे बारक्या, आई काय बोलणार नाही रे तिला? ते तुझं बघतो. पण भावा, मला एक सांग, ती तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी एवढं समज करतीये, एवढी काळजी घेते तुमची, आणि तुला काही करू नाही वाटत होय? असं स्वप्न बघून काय होत नसतंय. खऱ्या आयुष्यात ना काहीतरी हातपाय मारायला लागणार आहेत. हे बारक्या, हे बघ, माझं ना डोसकं चालना झालं. आता तूच सांग मला काय करायला पाहिजे ते. भावा मला सांग, तुझं वहिनीवर खरंच प्रेम आहे ना? बारक्या, अरे हे काही विचारणं झालं होय? अरे माझं अक्षरावर खरंच प्रेम आहे, आणि हे समजा माहितीये की तुला. अरे भावा, आत्ता तिला तुझी खरंच गरज आहे. आणि तू अशा शेतातल्या ढेकळ्यावानी वागलास तर वहिनी कुणाच्या खांद्यावर डोकं टेकवणार? भावा, ही येळ असती, त्यांना बॉयफ्रेंडची गरज असती. या बारक्या, जन्मात काहीतरी पटण्यासारखं बोललायस बघ. खरंच तुझा अवघड आहे रे बाबा. बरं, ते समजा ठेव बाजूला. आता तू आणि वहिनी दोघं मस्त हॉटेलात जेवायला जायचं. वय वय बारक्या, असंच करतोय बघ. शरू, गडबड नाही, मी जरा बाहेर जाते, मामांचा शोध घेऊन येते. हो, आत्ता निघावं लागेल. ह्या ज्या सगळ्या अडचणी येत आहेत ना, त्या एक एक करून दूर कराव्या लागतील आपल्याला. नाही शरू, तुझं इथे थांबणं जास्ती गरजेचं आहे. मगाशी ज्यूसचा रिकामा ग्लास बघून उर्वशी मामी खूप चवताळल्या होत्या, त्यामुळे त्या इथे येऊन काही करू शकतात. म्हणून तुझं इथे थांबणं गरजेचं आहे. आणि हो, तुला काही मदत लागली ना तर मला मेसेज कर. आलेच मी, तू काळजी घे. हे बारक्या, अरे काय रे? म्या काय सीसीटीव्ही आहे का सगळीकडे लक्ष ठेवायला? अरे बर, केवढं खेळ पडलेत बघ. वैर समधीकडेच पडले ती.
या लोकांनी पण ना आकला नसत्यात, वाड्यामुळे ना असे खेळ टाकून ठेवलेत बघ. आता लोकांच्या अकला काढून काय उपयोग आहे का? हा ते बी खरंच आहे म्हणा. चल चल हे समजे खेळ उचलूया, नाहीतर गाडी पंक्चर व्हायची. चल. होय होय, मी आईकडचं उचल, तू तिकडून उचल. हा. हे बारक्या, नीट लक्ष देऊन बघ, अजून लय खेळ आहे ती. ह्यो पराक्रम कोणी करून ठेवलाय ना, काय बी कळत नाही बघ. होय का? दोन्ही टायर पंक्चर? हा काय प्रकार आहे? कोणी केलं असेल हे? बारक्या, काय होऊन बसला हाय काही कळना. विचार काही पाठ सोडत नाही. जीव नुसता का असावीस होतोय. समाधानी बाबा बोललं होतं, तुमच्या मनात जी मुलगी आहे तीच लग्न मोडेल, आणि तिचं नाव आहे अक्षरा. ती मुलगी सुंदरचं लग्न मोडणार एवढं निश्चित. पण त्यात सुंदरचंच भलंय हे विसरू नका. समाधानी बाबांशीच बोलायला हवं. त्यांच्याशी बोललं म्हणजे मनाची घालमेल तरी शांत होईल, आणि तेच या समध्यातून मार्ग दाखवतील. वय त्यांनाच फोन लावते. ऐन वक्ताला जर फोन लागणार नसेल तर उपयोग काय त्याचा? काय करावं? काय बी झालं तरी माझ्या सुंदरचं आयुष्य मार्गी लागायला पाहिजे. त्याची फरफट वाया न ग. त्याचाच घोर हाय जीवाला. सुंदर, काय र? काही काम होतं का? काम असतानाच यायला पाहिजे होय आई. झालं, तू बी उलट उत्तर द्यायला लागला का आता? अगं नाही नाही, तसं नाही आई. अगं तुला बरं नव्हतं आणि त्या विचारात. बरं ते सोड, मला सांग कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय ना? बरी आहे. झोप झाली का तुझी? झोप लागली र. बरे विचार काही पाठ सोडत नाहीत बघ. आई मला पण रातभर तुझ्या विचारात झोप नाही लागली बघ. कशाला इतका विचार करतोस? खरं सांगू काय, मी रातभर तुझा विचार करत होतो. म्हणजे
अक्षरा जे काय बोलली ना त्याचा विचार करत होतो बघ. आता आणि काय बोलली ती काय तुझ्या पाठीमागच लागली का काय? अगं नाही असं नाही. ती बोलली म्हणजे तिला तुझी काळजी वाटत होती. तिचं असं म्हणणं आहे की ह्या झोपेच्या गोळ्या घेणं ना आरोग्यासाठी चांगलं नसतंय बघ. वैर, हे चुकीचं हाय हे कळतंय मला, पण मी तरी काय करू? मला शांत झोपेची गरज होती, नाहीतर या विचारांनी डोसकं फुटायची वेळ आली असती. आई नको ना ग एवढा विचार करू. हा का त्रास करून घेते स्वतःला? हे बघ हे समजा आहे ना लवकरच निवळल. तू नको ना विचार करू, काळजी घे की स्वतःची. तू आहेस ना माझ्या बरोबर, मग नाही काळजी करणार मी. देवाकडे एवढंच मागणं आहे का या सगळ्यातून लवकरात लवकर मार्ग निघावा. मला बी या समजाचा कटाळा आलाय बघ. मला पण ना या समजापासून लांब जायचंय कुठेतरी बाहेर. आता आणि कुठं बाहेर जाणार? अगं बाहेर म्हणजे गावी नाही, इथंच आपलं बाहेर हॉटेलात जेवाया. हॉटेलात? हा कोणाबरोबर? अगं कुणाबरोबर जाणार मी आता? बारकाच असतो की माझ्या संग, त्याच्या बरोबर जाणार आहे. अगं आई त्याचं काय झालं, तू सोहम माहिती आहे ना व? सोहम, हा तर त्याचा वाढदिवस आहे. तर बारक्या म्हणला की आपण समदे जाऊ, म्हणजे मला तेवढाच बदल मिळेल. पर आता आणि पर काय? पैसे पाहिजेत का तुला? अगं पैसे पाहिजे असं काय नाही, पर तुझी अशी तब्येत आहे आणि घरात एवढं समज झालेलं असताना मी बाहेर जाणं म्हणजे. हे बघ सुंदर, हे तर आपल्या मागे कायमच लागलेलं आहे. या घरात आपल्याला कोणी शांत राहू देणार नाही. तू जा, तुझ्या मित्रांबरोबर जाऊन ये. थांब. हे घे पैसे, ये जाऊ. सुंदर, अरे असं का लंगडतोयस? अगं कुठं काय, म्या कुठं लंगडतोय? म्या नाही लंगडत आहे. गपगुमान खरं काय ते सांगशील का? अगं आई काहीच नाही झालं आहे. अगं ते दारात गाडी स्टँडवर लावत होतो तर टोल गेला आणि गाडी पार पडली. अरे देवा, बघू कुठे लागलंय. अगं आई, अगं हे बघ जास्त नाही लागलं आहे, फक्त मुक्का मार आहे बघ. आणि तसं बी अक्षरानं स्प्रे मारला आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. हा बरं वाटतंय मला. बरं येतो मी, काळजी घे. काय झालं शरू? काही प्रॉब्लेम आहे का? अगं मग मेसेज करून इतक्या गडबडीत का बोलावून घेतलंस? माझ्यासोबत यायचंय? शरू तुला कळतं का आपलं काय ठरलं होतं? काही इमर्जन्सी जिवंत सोडणार नाही मी, लक्षात ठेवायचं. काय काय म्हणते? काय सोडणार नाही मला असं काही म्हणते काय? हा तू असं असं काय कशी बोलतो तुला? आई तू काही बी विचार करू नग, कळतंय का? आता हे अशा बोलायला लागल्या म्हणून आपण काहीतरी चुकीचं येडं वाकडं पाऊल टाकलं तर आपण स्वतः गोत्यामध्ये येऊ ना. म्हणजे वाचू दे, आपण बाहेर नाही बघायचं. नाही आता हे लय झालं. हा उर्वशी मामीचा प्लॅन बाहेर काढायलाच पाहिजे. अगं आपण काढू ग याळ आल्यावर.
आपली वाट लागल. अगं आहे असं अजिबात होणार नाही. जो आपण जो प्लॅन बाहेर काढू बर का वा, तेव्हा उर्वशी मामी रेडी असेल तवा. हा तुला सांगतो ना, ती उर्वशी मामी बी अशी उतावळी झाली असेल दोघांची वाट लावायला. एकदा का सगळं हातात आलं ना ते मग बघ त्या दोघींचा खेळ खाल्लास. हे लोक ना हैवान बनलेत. मामाला यांनीच लपवून ठेवलंय. त्याला काही करू नये म्हणजे झालं, पण यांना अशी सोडणार नाही मी. त्यांना लगाम घालणारी ना मीच आहे, आणि मला माहितीये ते इथेच कुठेतरी आहेत. फक्त त्यांचा नंबर ट्रेस व्हायला हवा. मी बाबांच्या साहेबांशी बोलले, त्यांच्याकडनं होईल काहीतरी मदत. हो ग, पण इथे वेगळंच टेन्शन आहे ना. माझ्या मोबाईलची बॅटरी संपत आली. छोट्या मालकांचा फोन. आधीच बॅटरी डाऊन आहे. काय करू? कॉल घेऊ का? हा हॅलो. बोला पटकन. मोबाईलची बॅटरी डाऊन आहे. काय काम आहे तुम्हाला? अगं होय होय, पण एवढं चिडायला काय झालंय? हा अहो चिडले नाहीये मी तेच सांगते, पटकन बोला. मी ऑलरेडी महत्वाच्या कामात आहे. हा ठीक आहे. अगं मी तुला यासाठी फोन केलता की तो आपला सोम आहे की नाही, त्याचा आज वाढदिवस आहे आणि तो आपल्या समदेशनी पार्टी देणार आहे. तेव्हा तू यावरून. हा काय छोटे मालक, मी कामात आहे. मी नाही येऊ शकणार. काय करावं आता? ही नाही आली तर माझा समजा प्लान फ्लॉप जाईल. काय बी करून हिला तयार केलं पाहिजे. अक्षरा, अगं असं तोंडावर कसं का नाही बोलू शकतेस तू? अगं तू आमच्या समद्यांची टीचर आहेस. मग अगं त्या सोमची लई इच्छा आहे बघ, त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला तू यावंस म्हणून. आता तू नाही आलीस ना त्या बिचाराला वाईट वाटेल बघ. आणि मला सांग, त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला नाराज करणं बरं दिसतं काय? हा बरं दिसत नाही ना. हे बघ ते कळंब्यातलं चावडी हॉटेल आहे की नाही, तिथे त्यांना पार्टी ठेवली आहे. तू ये. हा काय? अहो पण हा हॅलो. झाला फोन बंद. आता काय करायचं? हॅलो. अरे मी तुला सांगितलं तर आहे, पण मध्येच फोन कट झाला बघ. अरे मजीच निघत असणार आहे ती. तू बी जा पटकन, मी येतो मागणं. मागणं? हा. अरे तू मागणी येऊन काय करणार आहेस? माझ्या संग चल की माझ्या आदराला. अरे नाही, मी येऊन काय करू तुमच्यामध्ये? तुम्ही तुमचं इलू इलू करा. हा जा. अरे जा, मी येतोच आहे. चल, मी येतो मागणं. जा. अगं सोहमचा बर्थडे आणि हॉटेल चावडीवर पार्टी. सोहमची अशी इच्छा आहे की मी यावं पार्टीला, पण आता या सगळ्यात कसं जाणार? हो सर, बरोबर बोलतेस तू. आजच्या दिवशी सोहमला नाराज करणं बरोबर नाही. जाऊया आपण पार्टीला. माझा फोन कट करतोय. एवढी हिंमत कशी होती याची? एक काम सांगितलं ते झालं की नाही कळवायची बी अक्कल नाही याला. मेंदू ठेवला गाडग्यात आणि अक्कल ठेवली गुडघ्यात. काय रे शाण्या, हा माझा फोन कट करतोयस तू? नाही मॅडम,
बोला. कुठे आहे तुम्ही? आणि सांगितलेलं ध्यानात आहे ना व? काम फत्ते व्हायला पाहिजे. काय बी निष्काळजीपणा करू नका हा. नाहीतर लगीन ठेवलं वाशीला आणि वराड पोचलं काशीला. असं नको व्हायला. असं जर झालं ना तर एक दमडी बी मिळणार नाही. ध्यानात ठेवा. नाही नाही मॅडम. अहो मॅडम, तुम्ही सांगणार त्या प्रमाणात आम्ही करणार. तुमचं काम होणार. फोटो सेंड केलाय तो बघा. फोटो पाठवलाय वय? एक मिनिट थांबा. मॅडम आला 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 फोटो आला. हा वय वय आहे बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका. आम्ही त्यांच्या मागावरच आहो. अहो मगाशी समोर होत्या म्हणून फोन उचलला नाही. पण आत्ता सुटणार नाही. होय ना? मग काम चोख व्हायला पाहिजे. अहो मॅडम, आमच्यावर भरोसा ठेवा. हे बघा, आम्ही कोणतं बी काम अर्ध्यावर सोडत नाही. हा, पर तुम्ही तुमचं बघा. नाही म्हणजे दिलेला शब्द पाळा. पैसे तयार ठेवा. एक तर आधीच 1 रुपया न घेता तुमचं काम करतोय आम्ही. जरा तरी विश्वास ठेवा आमच्यावर. फोन ठेव. पैसे मिळतील तुला. हे आता ऍडव्हान्स आहे. काम पूर्ण झालं की समजे पैसे मिळतील तुला. वय वय ठेवतो फोन. पाठवते बोलली. बघ येते. आला आला. पैसा आलं. चल कामाला चल. काय झुंबड चाललंय. मला वाटलं ह्यांच्या मस्त गप्पा रंगल्या असतील, मस्त प्रेमात बुडाला असतील. इकडं काहीतरी वेगळाच पिक्चर सुरू आहे. काय माय भावाचं कळतच नाही बाबा. एक काम करायला जातो आणि त्या उलटच होऊन बसते. बघितलंस, आईला हिच्या मदतीला आलो आपण. हा, आणि आपल्यावर डाफर दिया. बघते मग तुला सांगतो ना, भल्याचा जमानाच नाही बघ आता. हा, शेवटचा सांगते, निघायचं इकडनं. ये तू मध्ये मध्ये बोलू नको. या असल्या पोरांना कसं वटणीवर आणायचं ना ते बरोबर ठाऊक आहे आमासनी. अरे नुसता बघत काय राहिलास. अरे धर त्याला आणि वड इथं. हे आमच्या मध्ये पडणारे तुम्ही कोण? आणि आम्हाला हात लावायची हिम्मत कशी झाली तुमची? एक पाऊली पुढे यायचं नाही, नाहीतर मी काय करू शकते कल्पना नाहीये तुम्हाला. आणि अजून एक, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. कळलं? प्रेम आहे एकमेकांवर. चालायला लागा इथून. निघ. शरात तुझं खरंच माझ तुम्हाला लागलं नाही ना फार? अगं काही नाही, 2 गुंड होते, लावलं पळून.
गुंड होतोय. हा म्हणजे बघितलं मी. बघितले होतेस ना, मग मित्राच्या मदतीला येऊ शकला नाहीस पुढे? मला वाटलं काय ते लव सीन मधला पार्ट असेल तुमच्या, हाय का? काय 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 कसं येणार ना मदतीला? कसं येणार? नाही म्हणजे तुम्हाला हाणामारी करताना बघून आम्ही कपडे सांभाळायच्याच मापाचं राहतो. त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला ना, म्हणून नाही आले ते लोक. हा 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 कोण 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 होते ते गुंड? हा आणि ह्याला कशा पाय हाणत होती? काय नाही, त्यांचा जरा गैरसमज झाला होता. गैरसमज? अरे ते दांडगा गुळ झाला होता, पण निस्तरला बघ समजा. हसतोय, हाय का? अरे हसायचं काय याच्यात? ए तुझं काय हा, गप्पी जरा. नाही हस हस घे हस. घरी गेल्यावर जेव्हा रडायची येळ येईल ना, तेव्हा कळेल. आणि आईला काय सांगणार आहेस? त्यात काय सांगन की गाडीवरनं पडलं म्हणून. हा गाडीच्या अंगात भूत येतं का रे? त्या दिवशी गाडी पायावर पाडून घेतली, आता डोक्यावर पडला. अवघडच आहे याच. छोटे मालक, तुम्ही मॅडमना काही खोटं सांगणार नाही आहात. जे खरंय तेच सांगायचं. अगं अक्षरा, कसं सांगणार आईला? म्हणजे हे बघा, तुम्हाला सांगायला जमणार नसेल ना, तर मी सांगते. पण मॅडमशी खोटं बोलायचं नाही. त्यांच्यापासून काही लपवायचं नाही. मॅडमनी कायम या गोष्टीचा अभिमान केलाय की तुम्ही कधीच खोटं बोलत नाही त्यांच्याशी. मग काही लपवू नका, सगळं खरं सांगा. आणि आईपासून काही लपवायची वेळ आली असेल, याचा अर्थ तुम्ही कुठेतरी चुकीचं पाऊल टाकताय. हे नाही नाही, असं काय बी नाही बघ. नाहीये ना, मग सगळं खरं सांगा की मी सांगू? नको ग बाई, तू घरातून काहीतरी घोळ घालशीला आणि मग आम्ही अजूनच चिडल बघ तुझ्यावर. ऐका की, मी काय म्हणतो, त्याला केवढं लागलंय बघा. आपण आधी डॉक्टरकडे मलमपट्टी करूया. हा चल 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 चल. काम ना धाम आणि उघड्या अंगाला घाम. काय रे, एक काम पूर्ण करता नाही आलं तुम्हाला? मग अशी तर लई फुसक्या मारत होता तुम्ही. हा आता आले तोंड वर करून, एका पोरीकडून मार खाऊन. अरे गुंड म्हणत ना स्वतःला. हा मग ती मारत होती तेव्हा का हातात बांगड्या भरल्या होत्या बाई तुम्ही? हो मॅडम, तुम्ही आधी नीट सांगायचं ना. 10 पोरं जादा कामाला लावली असती. नाही तर काय, एवढ्या पैशात होत नाही ते. नुसतं पैशाला चटावलंय. काय उपयोग तुमचा? समजा कामाचे पैसे बी दिलेत तरी बी काम पूर्ण झालं नाही. हो मॅडम, काय पैसे दिले हो? दवाखान्याच्या औषधाला बी पुरायचं नाही ती. अच्छा, तुमच्या दवाखान्याचा औषध पाण्याचा खर्च बी मीच करायचो वय? त्यापेक्षा एक काम करते ना, तेलीचं सामानच मागवते, ते स्वस्तात येईल. हे बघा मॅडम, तुमचे पैसे बी नगा आणि तुमचं काम बी नग. हे घ्या तुमचे पैसे आणि आम्हासनी मोकळं करा. आम्ही नाही करणार काम. मग कोण करणार? नाही जमणार. अरे हाड, म्हणे जमणार नाही. असं काम अर्धवट टाकायचं नाही. बापे म्हणत ना स्वतःला, आणि पोरीला घाबरत वय. रंग चढणार रशाला आणि वाघ घाबरतो सशाला. शोभत का तुम्हासनी? काय बी झालं तरी हे काम. बोला छोटे मला. नशीब फोन उचललास. मला वाटलं फोन उचलतेस की नाही. असं का वाटलं तुम्हाला?
अगं तुझा फोन बंद पडला होता ना व ते चार्जिंग संपली होती म्हणून. हो पण फोन का केलाय तुम्ही? काही काम होतं का? भारीच आहेस बघ तू, नुसतं कामासाठीच फोन करायचं होय. अगं म्या तुला हे सांगायसाठी फोन केला आहे की म्या आईला समज खरं खरं सांगून टाकलं आपण भेटलो होतो ते. छोटे मालक, मॅमना का सांगितलं तुम्ही आपण भेटलोय? त्या ऑलरेडी नाराज आहेत माझ्यावर. आता त्यांना हे कळलं की आपण भेटलोय तर अजून नाराज होतील त्या. अगं 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 असं काय बी झालं नाही हाय. म्या काय सांगतोय ते आधी ऐकून तरी घे. म्या इथं आलो आणि माझ्या डोसक्याची जखम बघून त्या उर्वशी मामीने रडगाणं सुरू केलं आणि मग या समध्या गोंधळात मला आईला खरं सांगावं लागलंय बघ. आणि अक्षरा तूच मला मगाशी म्हणलीस नव की तुम्ही समजा आईला खरं सांगितलं नाही तर म्या सांगेन म्हणून. मग हा म्हणजे तुम्ही मॅडमना सांगून योग्यच केलं. आईपासून कधीही काही लपवायचं नसतं. बरं पण आता अजून एक विचारू का? अगं विचार की, पण खरं खरं उत्तर द्याल ना? या अगं म्या कशाला त्याची खोटं बोलू? मला सांगा, आपण दोघंच हॉटेलमध्ये भेटायचं हा तुमचा प्लॅन होता ना? म्हणजे सोहम आणि बाकी मुलं तिथे येणार नाहीत हे ऑलरेडी माहिती होतं तुम्हाला, पण तुम्ही लपवलंत माझ्यापासून, हो ना? हा वय, म्या मुद्दामच तुला आधी कळू दिलं नाही बघ. मला माहिती होतं. अक्षरा मला माझ्या मनातलं समज तुला सांगायचं होतं. मला ती संधी गमवायची नव्हती आणि म्हणून मी तुझ्यापासून लपवलंय बघ. तुम्ही तिथे आलात ना तेव्हाच ओळखलं होतं मी. ते कसं काय? तुमचा चेहरा सगळं सांगून गेला. तुम्ही खोटं बोलत होता पण ते काय तुम्हाला पटत नव्हतं. हे सगळं स्पष्ट दिसत होतं तुमच्या चेहऱ्यावर. अक्षरा तुला माझ्या चेहऱ्याकडे बघून माझ्या मनातले भाव समजायला लागलेत. हे ऐकून लय बरं वाटतंय बघ. आणि तू मग कशी म्हणलीस ना की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. छोटे मालक काही काय मी कधी असं बोलले? अगं असं काय करतेस अक्षरा? अगं मगाशी त्या गुंडांशी म्हणलीस ना तू की एक पाऊल पुढे टाकलं तर बघा माझं ह्याच्यावर प्रेम आहे. एक पाऊली पुढे यायचं नाही, नाहीतर मी काय करू शकते कल्पना नाहीये तुम्हाला. आणि अजून एक, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. कळलं? प्रेम आहे एकमेकांवर. हे बघ जे काय असेल ते असेल, पण तुझ्या मनातलं तुझ्या होट्यावर आलं बघ. असं काही नाहीये, ती परिस्थिती तशी होती ना म्हणून. म्हणजे तुझं खरंच प्रेम नाही आहे माझ्यावर? अहो मी ते वेळ मारून देण्यासाठी बोलले. हे आमचं फॅमिली मॅटर आहे आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मी हे बोलले म्हणून ते गेले ना, नाहीतर तुम्ही माझी छेड काढताय म्हणून किती मारलं असतं त्यांनी तुम्हाला. आता त्यावेळी मला जे सुचलं ते मी बोलले तुम्हाला वाचवण्यासाठी, पण आता याचा असा वेगळा अर्थ काढून फार चुकीचं करताय तुम्ही. अक्षरा हे बघ, तू आता किती बी सारवासराव केलीस ना तरी मला माहिती आहे तू जे खरं आहे ना तेच बोलली आहेस बघ. छोटे मालक हे बघा, उगाच गैरसमज करून घेऊ नका. ऑलरेडी खूप गैरसमज पसरलेत आणि तेच क्लिअर करणं गरजेचं आहे. मी ठेवते फोन. त्या गुंडांसमोर भावनेच्या भरात आपसूक बोलून गेले मी की माझं छोट्या मालकांवर प्रेम आहे. पण आता छोट्या मालकांसमोर नाकारलं तर मला त्याचा इतका त्रास का होतोय? खरंच मीही गुंतत चालले का? छोट्या मालकांच्या मनात काय आहे ते बोलून मोकळे झाले, पण मी हा विचार सुद्धा करू शकत नाही कारण सगळंच अवघडून बसेल.
शरूची शपथ. अगं काही नाही ग. खूप उशीर झालाय, तू झोप ना. नाही काही नाही बोलायचं खरंच. काही नाही लपवते शरू, तुला उगाच वाटतंय. मी छोट्या मालकांच्या कानाखाली का मारली याचं कारण मी तुला तेव्हाच सांगितलं होतं. त्याला वेगळं असं काही कारण नाहीये. माझ्यावर जे चोरीचे आरोप झालेत ना ते खोडून काढायचे आहेत मला, आणि ते जास्ती महत्वाचं आहे माझ्यासाठी. तोंड बंद ठेवायचं आणि गपगुमान ताई समोर जायचंय. यांना बी आत्ताच इथं यायचं होतं. आता ह्यांनी जर तोंड उघडलं तर भ्या धावते पोराला आणि दार उघडते चोराला. लई घोळ होणार. अरे आण त्यांना इकडं. चल चल चल. काय र, कोण हाय तुम्ही? आणि इथं चोरासारखं शिरून काय करताय? एक जेतुकाने अशी ठेवून समजे दात कशात जातील तुझ्या. ते वहिनी साहेब काय विचारतात बोला पटापट. काल तर इथं बोल गे. इथं ते आता सांग तू का जाऊ तुला इंग. नाही नाही प्रतापराव, यासने घरात चांगलंच फोडून काढलं पाहिजे, त्याशिवाय तोंड उघडणार नाही ती. तुझ्या तर नका नका सांगतो. आता कसं बोला पटापट. काल तर इथं इथं बघा होतं काय ना काहीतरी तमाशात सुरू असतोय. ते अक्षरा मॅडम ना भेटायला आलतो. अक्षरा तिला कशा पाय? त्यांना निरोप द्यायचा आहे. तुमचा काय संबंध याशी? हा, आणि कुणाचा कसला निरोप घेऊन आलाय तुम्ही इथं? हे बघा, ते आम्ही अक्षरा मॅमनच सांगू. तुम्ही उगाच याच्यात मध्ये मध्ये पडू नका. हा ए दीड दांबडीच्या, कुणाशी बोलतोय कळते का तुला? हो, तुम्ही कुणी बी असाल, आम्हाला मॅडमशी बोलायचंय. अरे बोलायची तर असेल तर बोलशील ना. हे बघा, मॅडमला भेटून आम्ही लगेच जाणार आहोत. इकडे काय राहायला ना आलो तुमची परमिशन घ्यायला. अशी एक ठेवून दे ना उलट्या हाताची, सगळी बडबडच बंद होईल काय आमची. तुझ्या तर थांबा. मी ओळखतो यासने. बारक्या, तू ओळखतोस यासनी? होय,
अहो हे तेच दोघं आहेत ती. कोण? अहो ते हॉटेल बाहेर सुंदरला हाणत होती ना, तीच दोघं होती. बारक्या, नीट आठवून सांग, तेच आहेत का ये? अहो आई शपथ सांगतो, हीच दोघं आहेत ते. माझ्या सुंदरवर हात उगारला आणि वर तोंड डावायला इथंच आलाय. भाऊजी, यशवंता, आता यांची सुट्टी नाही. हाणा यासनी. यांचं ना हातपाय तोडून गळ्यातच बांधाय पाहिजे. सुंदरवर हल्ला करतोय वय. अंगात नाही जीव आणि आमच्या शिवाय वय. हा नाही नाही, तुला आता आमचा चांगला जिंगा दाखवतो. हे बघा, अंगाला हात लावायचा नाही सांगून ठेवतो. अंगाला हात लावायचा नाही. हा काय रे, आम्हाला दमदाटी वय रे. अजून रग आहे का अंगात तुझ्या? तुला अंदाज नाही आम्ही कोण आहे म्हणून तू असं बोलायलास. ए इथं गाडी ना कळणार पण नाही गायब कुठं झाला असते. कळलं का तुझ्या? अरे मामा, अरे थांब. सुंदर, तुझ्यावर हमला कराया हेच आले होते. होय होय आई, हीच होती हॉटेल जवळ. पण इथं का आली आहेत? अक्षराला भेटायला आलेत. कशा पायी? मला बरं झालं अक्षरा मॅम तुम्ही आलात. सोडा आता. तुम्ही कशाला आला इथे? समज करून चवरून नामानिरळे असल्याचं आणू नकोस. तुलाच भेटायला आलेत ते. मला काही काय? मला कशाला भेटायला येतील? माझा काय संबंध? अहो अहो मॅडम, असं काय बोलताय? हा, असं पलटू नका. बास, एकच उत्तर दे. कुणाच्या सांगण्यावरनं सुंदरवर हल्ला केला? ते आम्हाला सुपारी मिळाली होती. कुणी दिली सुपारी? अक्षरा मॅमनी दिली होती सुपारी. खोटं बोलताय ते. मी ओळखतही नाही यांना. अहो असं काय करता ताई? तुम्ही सुपारी दिलती नाही असली मारायला. हे बघा फोटो. दाखव दाखव फोटो दाखव. हे बघा.
अयो